वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली आहे। हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं होतं। मात्र मुंब्रा पोलिसांनी विशेष टीम तयार करत 24 तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातून मूळ गावी देव्हारे गावातून बेड्या ठोकल्या आहेत। प्रितेश काशीनाथ शिर्के याचं वय 37 वर्ष आहे। हत्या करणाऱ्या पतीचं नाव असून पत्नी द्रौपदी प्रितेश शिर्के असं मय्यत पत्नीचं नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर असल्याने या दोघात वाद होत असून याचा राग डोक्यातून घेऊन प्रितेशने राहत्या घरात चाकू हल्ला करत पत्नी द्रौपदीची हत्या केली होती। सध्या पोलिसांनी प्रितेशला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मुंब्रा पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत। रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा चौकी या ठिकाणी रेश्मा राजू पाटील या महिलेने येऊन माहिती दिली की तिची बहीण द्रौपदी प्रितेश शिर्के ही आगासन रोड या ठिकाणी मात्रेचा ठिकाणी राहत असते आणि तिला तिच्या नवऱ्याने मारून टाकलं आहे आणि तो फरार झालेला आहे। त्यानुसार दिवा पोलीस स्टेशनची टीम एपीआय तांबे, एपीआय कोळेकर, एपीआय खतेले, सिनियर पीआय शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळी आम्ही चौकशी केली, आजूबाजूची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणचे पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही 4 टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्याकरता पाठवला। त्याप्रमाणे एक टीम परेला गेली होती, एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती, एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के 37 वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। नेमकं हत्या कशामुळे केली आहे, नेमकं काय झालं होतं त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून ही हत्या झालेली आहे। त्यामध्ये महिलेचं वय आहे 47 वर्ष आणि आरोपी जो नवरा आहे त्याचं वय आहे 37 वर्ष। वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्या ह्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होत होते त्या वादामधून ही हत्या झाल्याचं आतापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के याची पूर्वीची अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही। चाकूचा वापर केलेला आहे। 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे। पुण्यामधील हत्यार हस्तगत करण्यात आलेला आहे। कुठून अटक केली, गावावरून? याचा मंडणगड रत्नागिरी इथून त्याची अटक केलेली आहे।